morning, everyone. Good morning, Suprabhat. Welcome, 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 welcome. Let us start today's yoga session. मी डॉक्टर सुभाष पाटील. मी शीतल पाटील. ग्रेट. आता आम्ही दोघं जण करतोय योगाभ्यास आणि प्राणायाम आपण सोबतच करूया. ओके. तर आपण अगोदर 3 वेळेला ओंकार. हात स्वतःच्या दिशेला. एक लांब श्वास घ्या. श्वास सोडून द्या. परत एक लांब श्वास घ्या. श्वास सोडून द्या. आता श्वास घेतल्यानंतर श्वास सोडत सोडत ओंकार. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. योगाभ्यास करताना 2-3 सूचना महत्त्वाच्या असतात. एक तर आपला ड्रेस कोड म्हणजे अगदी साधे कपडे, लूज कपडे, सैल कपडे, हाफ पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट आणि महिलांसाठी टी शर्ट, पॅन्ट, हलके कपडे ज्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. आता आपण थोडंसं जॉगिंग करूया. जॉगिंग करूया. जॉगिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. परत एक लांब श्वास घ्या. श्वास सोडून द्या. परत एक लांब श्वास सोडून द्या. आता शेकिंग करायचं आहे आपल्याला. शेकिंग मी बॉडी शेक करायची आहे. याच्यामुळे आपलं सगळं रक्तप्रवाह चांगला सगळीकडे आपल्या बॉडीचा रक्तप्रवाह होता. पायांचं शेकिंग. ज्याला शक्य आहे त्याने उभं राहून योगाभ्यास करायचा. ज्याला शक्य नाही त्याने चेअरवर बसून योगाभ्यास केला तरी चालेल. बऱ्याच वेळेला सिनियर सिटीजन्स लोकांचे पाय दुखत आहेत, सांधे दुखत आहेत, कमरेचा त्रास असतो, कधी सायटिका असतो. अशा अनेक प्रकारांमुळे आपण जास्त एक्सरसाइज करू शकत नाही. पण थांबायचं नाही, आपल्याला एक्सरसाइज करायचाच आहे. एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरामधले सगळे आजार हळूहळू कमी होऊ शकतात. ओके मॅम, रिलॅक्स. गुड. डन. आता आपण एक सूर्यनमस्कार करूया. दोन्ही हात जोडायचे. मंत्रोच्चार करायचा आहे. ओम मित्राय नमः. 1 2 3 ला डावा पाय मागे. 4 ला उजवा पाय मागे. 5 ला अष्टांग नमस्कार. 6 ला भुजंगासन. 7 ला ताट तिरकी अवस्था. 8 ला एक पाय पुढे. 9 ला दुसरा पाय पुढे आणि 10 ला पूर्वस्थिती. अजून थोडंसं मागे व्हा तुम्ही. तुमचा चेहरा नाही दिसत समोर. अजून मागे.
गुड. Fine. ओम रवये नमः. ओम रवये नमः. सूर्यनमस्काराचा जो मंत्र आपण जप करतो, सूर्याय नमः, मित्राय नमः, आदित्याय नमः, याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचे चांगले तरंग निर्माण होतात, ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली की मग आपलं मन शांत होतं, मन संतुलित होतं आणि मन आनंदित होतं. म्हणून कमीत कमी 11, 12, 15 सूर्यनमस्कार आपण रोज घातलेच पाहिजे. आता आपण इथे फक्त 2 सूर्यनमस्कार घातले आहेत. आता आपण खाली जमिनीवरती स्वस्थ बसूया आणि आपण थोडा प्राणायामाचा अभ्यास करूया. पहिला सोपा प्रकार आहे तो म्हणजे श्वास घ्यायचा आहे आपल्याला 3 सेकंदामध्ये आणि श्वास सोडायचा आहे आपल्याला 3 सेकंदामध्ये. मी अंक म्हणतो, ते अंक म्हटल्यानं की शीतल मॅडम श्वास घेऊन दाखवतील आणि हाताची मुद्रा करेक्ट. श्वास घ्या 1 2 3. श्वास सोडा 1 2 3. श्वास घ्या 1 2 3. श्वास सोडा 1 2 3. श्वास घ्या 1 2 3. श्वास सोडा 1 2 3. अभ्यास चालू ठेवा.